आणि रस्सा. जय शिवराय भावांनो. तर नमस्कार मंडळी, आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सरचे स्वागत आहे. आजच्या तर आपण एकदम खतरनाक ब्लॉग होणार आजचा एकदम, कारण आज रविवार असल्यामुळे. तर रविवार आहे तर आज आहे आपलं मेस. तर आपल्याला मेसची तयारी करायची. तर आता आपण जाऊया म्हणजे घरी. तर आता आपण टेरेसवर आलो होतो, संध्याकाळ झालेली आहे आता. शूट झालं तर सूर्य पण मावळलेला आहे. सूर्य पण एवढा प्रयत्न करतोय मित्रांनो, पण काही व्हिडिओला व्ह्यूज येई नाहीत ना, काय होई नाही. तुम्ही मराठी माणसाला सपोर्ट कराय नाही. तर आता थोडासा साईडचा व्ह्यू दाखवतो आमच्या इथला. तर आता सूर्य मावळून गेलेला आहे. पाऊस तर पूर्णपणे गायब झालेला आहे. पाऊस पूर्णपणे गायब झालेला आहे आणि एकदम पावसाचं वातावरण गायब झालं. म्हटलं फिरायला जावं कुठंतरी, फिराय पण जाता येई नाही ना, कुठं काय व्हायला. चाललोय डबे द्यायला. तर आता डबे द्यायला जाऊया मस्तपैकी. डबे द्यायचे आपल्याला जायचे तर जाय पटापट. तर आपले डबे तिकडेच आपले. त्यानंतर सिंहगड कॅम्पस आणि भारती विद्यापीठ कॅम्पस असे ठिकाणचे डबे द्यायचे आपल्याला. तर आपले क्लासवरचे डबे देऊन झाले. क्लासवरती आलो होतो आपण डबे द्यायला. तर क्लासवरचे आपले डबे देऊन झाले. तर आता चाललंय परत आपल्याला घरनं डबे घ्यायचे आणि परत घरनं सिंहगड कॅम्पस विद्यापीठ कॅम्पसला जायचं. तर आता आपण आलो डबे द्यायला. एक पार्सल होतं, पनीरची भाजी, चपाती, शिरा. रातचं पार्सल होतं आपलं एक इथं. तर आपण आता इथं आलेलो. तर आता आपले सगळे डबे देऊन झालेले आहेत. तर आपण आता घरी चाललेलो आहोत. तर बघू शकता उजेड तर भरपूर नाही आहे, अंधारच आहे. तरी पण त्यातले त्यात आपण जरा डबे घेतलेत, आता देऊन झालेत. आता जाऊया घरी पटापट. तर हे कालचे डबे आहेत. तर थोडीशी कॅमेरा क्वालिटी. 2000 years later. तर आताच आपली मित्रांनो सकाळ झालेली आहे. तर 7 वाजलेले आहेत, 6 वाजलेले आहेत. 6 उठलोय आपण. मस्त की अभ्यास करत बसले. आपल्या मराठी आज भूगोलाचा अभ्यास करते. जगाचा भूगोल, जगाचा भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. आता आपला अभ्यास चाललेला आहे. दाखवत तुम्हाला काय काय वाचलं. ते सामान्य ज्ञान आहे आपलं. तर आता सध्या आपलं भूगोलाचं वाचन चालू आहे. तर आपण वाचतोय सध्या, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला संलग्न नाही? झारखंड. कापूस केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर. भारताचं राष्ट्रीय खाद्य खिचडी. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? झेलम नदीकाठी आहे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, त्यामुळे आपण चहा पितोय सकाळ. A few moments later. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे, सिस्टम पार देंगे. तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी आंघोळ करून घेऊया. आपल्याला ही कपडे घालायचे, ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट. तर फटाफट आवरून आंघोळ करून मंदिरात जायचं आहे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, बघू शकताय. आज आहे संकष्टी चतुर्थी. तर आपले आत्ताच आंघोळ झालेली
आंघोळ करून आता जायचं आहे मंदिरात. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, तर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि नंतर आपल्या घरातलं घेऊ आणि मग जाऊया. आपल्याला डबे पण घेऊन जायचे. तर आपले आत्ताच आंघोळ झालेली, आंघोळ करून आता जायचं आहे मंदिरात. तर आज आहे संकष्टी चतुर्थी, तर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि नंतर आपल्या घरातलं घेऊ आणि मग जाऊया. आपल्याला डबे पण घेऊन जायचे. तर आता आपण आलेलो आहोत डबे द्यायला, बोलू शकते. तर एक दूध आणायचं होतं आणि डबा द्यायचा होता. तर आज इकडं डबा आहे आपल्याला इथलं. तर आता आपण चाललोय मंदिरात. बंद झालं का? तर आता मंदिरात जाऊ आपण. तर आज आहे आपला उपवास, त्यामुळे आपण तळगी खिचडी खाऊया. तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहोत. तर असलं डोकं दुखतंय ना, काय सुचाय नाही मला. दिवसभरात आता काम व्हिडिओ पण शूट करून वाटा, असलं घाण डोकं दुखतंय ना. घाण डोकं दुखतंय, काय करावं. मंदिरात पण जाऊन आलो आणि आपला उपवास खिचडी खाऊ पण मस्त वेगळी. तर चला आता पटापट जाऊया आपण. तर चावी ऊन तर आज डेंजर पडले ना, हे डेंजर ऊन पडले. हा मला तर समोर कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय आमच्या इथं. तर आता चाललोय आपण क्लासला. फटाफट क्लासला जाऊया, कारण आता वाजले 12:45. तर 1 वाजता आपला पेपर आहे बहुतेक, असं मला नियोजन कळलेलं आहे. आत्ताच फोन आला होता, त्यामुळं आता जरा काय माहिती फिक्स नाही सांगू शकत आपण. बघूया, काय गेल्यावरच कळेल सर्व गोष्टी. परफेक्ट कार्यक्रम नियोजन करून टाकायचं, नियोजन कार्यक्रम करून टाकायचा लवकरात लवकर. तर आता चालले आहे क्लासला मित्रांनो. तर चला आता पटापट क्लासला जाऊया आपण. तर चावी ऊन तर आज डेंजर पडले ना, हे डेंजर ऊन पडले. हा मला तर समोर कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय आमच्या इथं. तर आता चाललोय आपण क्लासला. फटाफट क्लासला जाऊया, कारण आता वाजले 12:45. तर 1 वाजता आपला पेपर आहे बहुतेक, असं मला नियोजन कळलेलं आहे. आत्ताच फोन आला होता, त्यामुळं आता जरा काय माहिती फिक्स नाही सांगू शकत आपण. बघूया, काय गेल्यावरच कळेल सर्व गोष्टी. परफेक्ट कार्यक्रम नियोजन करून टाकायचं, नियोजन कार्यक्रम करून टाकायचा लवकरात लवकर.
तर आता क्लासमध्ये आलेलो आपण, तर क्लासमध्ये चाललेलो. तर आता चाललोय आपण घरी. तर आता लेक्चर सुटलं आपलं 4:15ला, तर आता चाललोय आपण घरी. तर चाललोय आता घरी. तर बऱ्यापैकी पुढं आलोय. पाऊस एक गायब झाला इथला, पाऊसच याय नाही. कुठे गेलाय पाऊस काय माहिती. तर मित्रांनो, आपण आज नवीन बूट आणि नवीन सॉक्स घालणार आहे. तर कालच आपण नवीन आणलेला आहे. तर आज नवीन बूट, नवीन शर्ट, सगळं नवीन आहे आज. तसं आपलं चला. तर आपला आता बूट घालून झालेला आहे. तर आपण आता जाऊया. तर चला, मम्मी जातो. चला. तर मित्रांनो, आताच आपण व्यायाम करून आलेलो. तर पाय इतके दुखायला लागलेत, असे सणा 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 करायला. आता डबे भरायचे. तर आजचं दिवसभरात भरपूर कामं झाली. डोकं फिरायला लागले. तर गरा 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 डोकं फिरायला लागले. काय सुचायला. तर मित्रांनो, आताच आपण व्यायाम करून आलेलो. तर पाय इतके दुखायला लागलेत, असे सणा 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 करायला. आता डबे भरायचे. तर आजचं दिवसभरात भरपूर कामं झाली. डोकं फिरायला लागले. तर गरा 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 डोकं फिरायला लागले. काय सुचायला. तर आता आपण डबे भराय घेणार आहे मित्रांनो. मस्त आहे की डबे भरूया. तर आज जरा किती 3, 2, 5, 6 डबे आहेत आणि एक पार्सल आहे. आणि घरी 10 पोरं जेवा येणार आहे. तर त्याला काय भरूया डबे.